हिंदू धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला आजपासून सुरुवाती झालेली आहेत. महादेवाच्या मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी ही बघायला मिळते. मात्र एकंदरीतच बघितलं तर हा श्रावण महिना पवित्र का मानला जातो, याचं महत्त्व नक्की काय, पूजा अर्चा नक्की कशी करावी, असे अनेक प्रश्न खरं तर भाविकांच्या मनात येत असतात. दरम्यान हेच आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आता कपालेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आहेत, धार्मिक गुरुजी. गुरुजी, काय नक्की महत्त्व काय श्रावण महिन्याचं? भगवान शंकराच्या उपासनेसाठी श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. प्राचीन मोठ्या पुराणांमध्ये शिव महापुराण असेल किंवा 18 पुराण असेल, याच्यात श्रावण महिन्याचं महत्त्व विशद केलेलं आहे आणि वेदांमध्ये पण सांगितलं आहे. त्यामुळे ह्या श्रावण महिन्याचं प्राचीन महत्त्व भगवान शंकरांच्या भक्तीसाठी, सेवेसाठी, उपासनेसाठी मानण्यात येतं. आता यावर्षी श्रावण महिन्यात अत्यंत 50 वर्षांनी एक विशेष योग आलेला आहे. यावर्षी 5 गुरुवार, 5 शुक्रवार, 2 पौर्णिमा आणि 2 अमावस्या असा हा एक योग 50 वर्षानंतर आला आहे. आणि अनेक योगांचं एक चांगलं एकत्रीकरण शुभयोगांचं हे या वर्षीच्या श्रावण महिन्यात आहे. त्यामुळे यावर्षी केलेलं सत्कर्म, ईश्वरविषयक जे काही सेवा असेल, उपासना असेल, पूजा असेल, भगवान शंकरांची आराधना असेल, ही अत्यंत पुण्यप्रद आहे, पुण्यफल देणारी आहे. जीवनामध्ये यश, प्रसिद्धी, आपली असणारी आर्थिक परिस्थिती आणि असणाऱ्या शारीरिक उत्तम आरोग्याकरता यावर्षी श्रावण महिन्याचं अत्यंत महत्त्व आहे. तेव्हा नित्य शिवपूजन, शिव उपासना, ओम नमः शिवाय जप आणि उपवास याचं महत्त्व ह्या श्रावण महिन्यात सांगितलेलं आहे. गुरुजी, उपवास नक्की का पकडले जातात? उपवास म्हणजे उपवास, भगवान देवाजवळ राहणे. उप म्हणजे जवळ राहणे आणि वास म्हणजे राहणे. उप म्हणजे देव, ईश्वराप्रत राहणे हा त्याचा खरा अर्थ आहे. परंतु त्यासाठी शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर शुद्धता यावी. आपलं मन शुद्ध राहावं, आपले विचार शुद्ध राहावे, आपलं शरीर शुद्ध राहावं, म्हणून शास्त्रामध्ये उपवास ही संकल्पना आहे. त्यामुळे आपल्या शरीराला एक दिवस काही न खाणे, त्याच्यात फक्त काही लोक पाण्यावर करतात, काही फक्त दूध पिऊन करतात, काही नुसतं फलाहार करून करतात किंवा काही नुसतं ज्यूस पिऊन करतात. या पद्धतीच्या उपवासाला महत्त्व आहे. त्या साबुदाणा वगैरे खाऊन उपवास करणं हे योग्य नसतं. तर शरीराला योग्य प्रकारची एक प्रकारची ऊर्जा मिळावी, आध्यात्मिक ऊर्जा असो, शारीरिक चांगल्या प्रकारची आरोग्याची ऊर्जा असो, ही या माध्यमातून प्राप्त होते. आणि त्यामुळे उपवास म्हणजे ईश्वर चिंतन, सेवा आणि त्या अनुषंगाने असणारी शारीरिक प्रकारची असणारी एक चांगली जवळीक ईश्वरासाठी आत्म्याची, शरीराची राहावी, म्हणून उपवास ही संकल्पना आपल्या हिंदू धर्मात आहे. बरं. श्रावण महिन्यात खास करून महादेवाचीच उपासना किंवा पूजा अर्चा का केली जाते? काय वेगळा इतिहास आहे यामध्ये, काय काही आहे? भगवान महादेवाचं महत्त्व श्रावण महिन्यात जास्त आहे. कारण भगवान शंकर हे संहारक आहे, उत्पत्ती, स्थिती आणि लय. आणि संहार असल्याशिवाय कोणत्याही प्रकारची परत उत्पत्ती किंवा जो एक प्रकारचं जो पालन आहे हे राहू शकत नाही. त्यामुळे भगवान शंकराचा हा महिना पूर्ण प्राचीन शास्त्रानुसार दिलेला आहे. 18 पुराण, त्याच्यात शिव महापुराण, काशीखंड जे प्राचीन ग्रंथ आहेत आणि वेदांमध्ये पण भगवान शंकराचं सूक्त गायलेलं आहे, ज्याला अष्टाध्यायी रुद्र म्हणतो आपण. तर संहिता जी म्हणतात, यजुर्वेद संहितामध्ये भगवान शंकराचं मोठं वर्णन आहे. त्यामुळे ही देवता प्राचीन आणि अर्वाचीन आणि महादेव त्यांना म्हणतात, सगळ्या देवांचे देव त्यांना म्हणतात. त्यामुळे श्रावण महिन्याचं प्राचीन महत्त्व हा वर्षा ऋतू असतो, तसा शरद ऋतूही चालू होतो. त्यामुळे ऋतुजन्य पदार्थात, ऋतुजन्य परिस्थितीमध्ये भगवान शंकराचं महत्त्व जास्त आहे. त्यामुळे श्रावण महिना प्राचीन परंपरेनुसार भगवान शंकराला देण्यात येतो. आणि त्यामुळे त्याच्याबरोबर इतर देवतांची पूजा करतात. जसं श्रावण महिन्यात बृहस्पती पूजन सांगितलेले आहे, गुरुपूजन आपण म्हणतो. नंतर जरा जीवांतिका पूजन, शुक्रवारी सवाष्ण पूजन करतात, बुधवारी बुधाचे पूजन करतात. मंगळागौरीचं महत्त्व शास्त्र सांगितले, जे नवीन लग्न झालेले असतात नवदंपत्य ते मंगळागौर साजरी करतात. तसंच शनी मारुतीचंही महत्त्व सांगितलं आहे. राहुकेतूंचं शनिवारी त्यापासून पूजेचं महत्त्व सांगितलं. भगवान सूर्यनारायणाचंही महत्त्व सांगितलं. म्हणजे सृष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी पंचमहाभूत जे आपण मानतो ते व्यवस्थितरित्या पृथ्वीवर कार्य करावे आणि सगळ्या असणाऱ्या जीवांना त्याचा आनंद मिळावा. पशु, पक्षी, प्राणी आणि पृथ्वीवर जे जे राहतात त्यांना सगळ्यांना एक प्रकारचा आनंद मिळावा, उत्तम जीवन त्यांचं जावं, या उद्देशाने पंचमहाभूतांची पूजा श्रावण महिन्यात आहे. भगवान शंकर हे सगळ्यांचे अधिष्ठाता आणि मुख्य देवता असल्यामुळे त्या अनुषंगाने भगवान शंकराचं महत्त्व जास्त आहे. आणि त्यानुसार 33 कोटी देवतांची संकल्पना आपल्या हिंदू धर्मात आहे. 33 कोटी म्हणजे 33 प्रकार, त्याच्यात पंचमहाभूत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या देवता आहेत, ज्या आपल्या सृष्टीचं, निसर्गाचं एक प्रकारचं संतुलन साधतात. म्हणून भगवान शंकराचं महत्त्व श्रावण महिन्यात जास्त आहे. पूजा अर्चा दिवसभरात कशी करावी आणि बेलपत्र का वाहिलं जातं म्हणजे खास करून? भगवान शंकराचं बेलपत्राचं महत्त्व प्राचीन वेदांमध्ये, नमो बिल्मनेच कवचनेश, नमो वर्मणेश वरुथुनेश नमः, श्रुता याच्या श्रुतसेना याच्या, असं शास्त्रात सांगितले. भगवान शंकरांना बिल्वपत्र जास्त प्रिय, कारण बेलाचं पान हे निसर्गात थंड असतं, त्याच्यात एक थंड गुणधर्म आहे. आणि आपल्याला कल्पना आहे का, भगवान शंकरांनी विषप्राशन केलं म्हणून त्यांना नीलकंठ म्हणतात. तेव्हा त्यांना जो दाह झाला, तो दाह बिल्वपत्रांनी थोडा शांत झाला.
तसंच सर्पमालांमुळे तो सर्पाने तो 10-20 एक प्रकारचे शोषून घेतला. त्यामुळे भगवान बेलपत्राचं महत्त्व भगवान शंकरांसाठी जास्त आहे आणि त्यामुळे बिल्वपत्र भगवान शंकरांना वेदात त्याचा उल्लेख असल्यामुळे वाहण्याची पद्धती परंपरा ही कलियुगामध्ये आहे. शेवटचा प्रश्न, भाविकांना काय आव्हान असणार आहे किंवा कशा पद्धतीने श्रावण हा पाळावा? श्रावण महिन्यात पवित्र विचार आचरण ठेवावं, निंदा टाळावी, द्वेष चालावा आणि एक प्रकारची ईश्वर सेवा करावी. निंदा द्वेष सोडून भक्ती, ईश्वराची नामस्मरण चिंतन करावं. जी इष्टदेव असेल, भगवान शंकर तर आहेच, ओम नमः शिवाय हा महामंत्र आहेच, परंतु आपले जे इष्ट आहे, मग जे ज्याला मानत असतील त्यांचं पूजा अर्चन, कोणी गुरुचरित्राचं पारायण करतं, कोणी स्वामी समर्थांचं पारायण करतं, साईबाबांची चरित्र लोक वाचतात. तर त्या प्रकारचं असणाऱ्या ह्या शुद्ध गोष्टी किंवा पवित्र आचरण आपलं ठेवावं, आपले विचार चांगले ठेवावे आणि त्याप्रमाणे शरीर आणि मन याची शुद्धी या माध्यमातून श्रावण महिन्यात आपण करावी, जेणेकरून त्याचा परिणाम आपल्या जीवनात उत्तम गतीने होतो. प्रगती, तसेच प्रकारचा आर्थिक समृद्धी आणि शारीरिक उत्तम आरोग्य या माध्यमातून प्राप्त होतं. ओम नमः धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. ओम नमः शिवाय. एकंदरीत पाहिलं तर धारणे गुरुजींनी आपल्याला सविस्तर ही माहिती दिलेली आहे. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना कसा पाळावा, त्याचं महत्त्व काय हे गुरुजींनी सांगितलं. कॅमेरा निकी पारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.